दम अमीनास्तान यांची हुबेहूब या पुस्तकातील एक कथा मी आपल्यापुढे सादर करतो. कथेचं शीर्षक आहे साक्षीदार. सकाळचे चांगले उजाडले, उन्हे तापली, जिकडे तिकडे रखप वाटू लागली आणि सकाळीच बाहेर पडलेला दिग्वांना घाईघाईनं घरी परताला. अंगावरचे कपडे भराभरा खुंटीवर फेकून जेवायला वाढ असे ओरडत तो परसात गेला. लहानशा आडातून त्याने 4-2 पोहरे इतक्या लगबगीने काढले आणि अशा घाईनं डोक्यावर ओतले की खुद्द पोहणाऱ्यालाही घटकाभर काय झाले हे कळले नाही. 4-2 खेपेत जेवढे अंग भिजवता आले तेवढे भिजवून या गड्यानं तेवढ्यात छाती, दंड, हातपाय चोळण्याची शिताबी दाखवली. मग ओले धोतर पिळून त्यानेच अंग पुसत तो घरात गेला. कानात मधले बोट घालून ते हलवीत तो म्हणाला, झालं का ग? स्वयंपाक घरात धूर झाला होता, पण धुराच्या पडद्याआडून शब्द ऐकू आले, केव्हाच झालंय, बसा लवकर, भात उकरलाच, जायचंय नव्याच्या गाडीनं. असं मनाशीच फुटफुटल्यासारखं बोलत दिगू अण्णाने ओसरीवर जाऊन धोतर बदलले आणि सरासरा निर्या करून पोटाशी खोवल्या. मग गळ्यातले काळे कुट्ट जानवे दोन्ही हातांच्या अंगठ्यातून फिरवीत आणि त्यातले पाणी काढत स्वयंपाकघरात गेला आणि पाठावर बसला. चल आटप लवकर. भातावर तुपाचा थेंब सोडीत बायको म्हणाली, आज कुठं जायचं आता? पलीकडच्या तालुक्याच्या गावाला. कचेरीत? कालवलेला भात तोंडात कोंबीत दिग्वाना म्हणाला, नाही, कोर्टात. मग संध्याकाळपर्यंत परत येणं होणार का? शेवटच्या गाडीनेच येतोच. राहून काय करणार तिथं? वचावचा करीत त्याने भात भाकरी संपवली. ताट निरपून उरले सुरले एका कडेला ढकलले आणि अशी ढेकर देत तो उठला. कोपऱ्यातल्या मोहरीत जाऊन त्यानं घाईघाईनं तोंड धुतलं. मग जेवणापेक्षा आचवण्यात जास्त वेळ घालून तो ओसरीवर आला. भराभरा पान खाऊन तंबाखूची चिमूट तोंडात सोडीपर्यंत बाहेरून हाळी आली. दिगवांना? कोण? ज्ञानोबा पाटील आहे. चला चला लवकर, चला. असं म्हणून दिग्वानाने सदरा अंगात अडकवला, कोट घातला आणि टोपी डोक्यावर अडकवीत तर बाहेर पडला. ज्ञानोबा पाटील मिशावर हात फिरवीत उतावळीपणाने त्याची वाट पाहत बाहेर उभा होता. या दिग्वानाचा कारभार सदा अशा गैरशिस्त आणि बावळटपणाचा. गाडी सापडली म्हणजे मिळवली असा काहीतरी विचार मनात येऊन त्याचा चेहरा त्रासिक होत होता. दिग्वाना बाहेर आल्यावर तो चुटकी वाजवून गडबडी म्हणाला, काय हे, 9:15 वाजले महाराज, चला उचला पाय लवकर, नाहीतर मोटर सापडत नाही आता. दिग्वाना शांतपणाने तंबाखू थोकून म्हणाला, गाडी काय चुकती, हमेशा या गाडीने गेलोय की. नेहमी याच गाडीने गेलो होतो म्हणून आजही गाडी चुकणे शक्य नाही. हा दिग्वानाचा मुद्दा ऐकून एरवी ज्ञानोबाने आणखी काही त्याला सुनावले असते, पण आता ती वेळ नव्हती म्हणून तो मुकाट्याने पुढे निघाला आणि अखेर दोघेही मोटर स्टँडवर येऊन पोचले. 9ला 5 मिनिटे कमी होती आणि या दोघांवाचून गाडी अक्षरशः खोळंबून उभी होती. ऊन चांगले तापू लागले होते. झाडाची सावली धरून शिटा कुठं बसल्या होत्या. कुठल्या तरी पाठीमागल्या तालुक्याच्या गावाहून दुसऱ्या गावी जाणारी मोटर रस्त्यावरच उभी होती आणि धडधडत होती. आतली माणसं आतापासून हाशूश करत होती. त्या दोघांना लांबून पाहिल्यावरच कोणीतरी मोटरतून हात दाखवून ओरडले, चला चला दिग्वाना लवकर. त्याबरोबर ज्ञानोबा पाटील आधी पळत निघाला आणि मग नाईलाजाने आपले सुटलेले पोट सावरत दिग्वानालाही विनाकारण पळत यावे लागले. गाडी वाटेला लागेपर्यंत दिग्वाना आणि ज्ञानोबा दोघेही घाम पुसतच होते. तोपर्यंत बाकीच्यांच्या गप्पा सुरू झाल्या होत्या. जोडीला चंच्या उलगडल्या आणि पानाचे टोबरे तोंडात भरले जात होते. तंबाखू तोंडात सांभाळीत माणसे बोलत होती. बरोबर नेम धरून पिचकारी सोडत होती. एकंदरीत 10-12 माणसाच्या बोलण्यात मोटार नुसती गजबजून गेली होती. कोर्ट, तारीख, चौकशी, साक्ष, निकाल असे शब्द पुन्हा पुन्हा उच्चारले जात होते. दिग्वानांच्या शेजारीत पलीकडे बसलेला माणूस अनोळखी होता. उगीच इतका वेळ सगळं ऐकत बसला होता. शेवटी न राहून त्यानं विचारलं, कोर्टाचं काम आहे जणू. दिग्वाना म्हणाला,
हां हां हां, मोठं खटलं दिसतंय. तर कसलं? दत्तकाचं? तुमचा पोरगा? ह्याच्या आपली साक्ष आहे हो एकाच्या बाजूनं. या बोलण्यानं त्या माणसाची उत्सुकता वाढली आणि दिग्गू अण्णाशी केलेल्या बोलण्याने त्याला समजले की इभतवाड्याच्या पाटलांच्या भाऊबंदात एक बोलकी म्हातारी होती. ती मरून गेली. तिच्या इस्टेटीचा वाद आहे. एका बाजूचे म्हणणे असे आहे की म्हातारीने मारायच्या आधी 4 दिवस भगवान पाटलाचा 7वा पोरगा मांडीवर घेतला, त्यामुळे इस्टेटीचा वार असतो. याउलट बाजीराव पाटलांचे म्हणणे असे की दत्तक देण्याचा प्रकार हा सगळा झालेलाच नाही, तो खोटा आहे आणि त्यामुळे वारस म्हणून इस्टेट आपली आहे. या सगळ्या खटल्यात ज्या लोकांची साक्ष महत्त्वाची होती त्यात दिग्गू अण्णा हे एक गृहस्थ होते, कारण ते स्वतः या दत्तक समारंभाला जातीने हजर होते. एवढी माहिती पुरवल्यावर दिग्गू अण्णा घामपुशीत म्हणाला, धर्म करता करता कर्म उभं राहतं म्हणतात ना, ते असं. अहो, सहज पान सुपारीला गेलो बोलवलं म्हणून आणि हे झेंगाट पाठीमागं लागलं. उन्हातनं चक्रा घालायचं आलं का नाही आता? दिग्गू अण्णा म्हणाला, त्यात काही खोटे नव्हते. ऊन खरोखर ऐन सकाळी रणरणच होते आणि मोटारीच्या मंडळींना घामाचे झरे फुटत होते. घटका 1.5 घटकेचा प्रवास होता म्हणून ठीक होते, नाहीतर अक्षरशः बटाट्यासारखे शिजून निघण्याची वेळ आलेली होती. तूर्तास आपण इथंच थांबूया. यानंतरची कथा मी आपल्या पुढेच कंटिन्यू करेन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.